चालला बघ पैसे मागायला. संध्याकाळी सोय करतोय बा आता बसून. मालक राम राम. हा राम राम. काय म्हणता गजानन भाऊ? एक काम होतं जरा. काय काम काढलंय? जरा पैसे पाहिजे होते. पैसे किती पाहिजे? एक 500-600 रुपये मिळाले तर बरं होईल. 500 तर काय नाही आहेत, पण 1000 आहेत. जरा लय उपकार झाले. चालते येतो. ओके ओके. काय नियोजन तगडं दिसतंय. नाही जरा बायकून पैसे मागले होते म्हणून घेऊन चाललो या. हा गंडवा आता आम्हाला. गांडू कशाला काय पण काय येतो. जाऊ दे, चल आपलं काम कर. असं दारू पिते म्हणताना पोरं बिरं कोण सांभाळत नाहीत. काय काम आहे त्यांना? 2 पोरं 3 पुरी आहेत, एक सुद्धा सांभाळत नाही. बापू, जर काही गोष्टी माहीत नाही तर उगाच बडबडण्यात काय अर्थ नसते ना. तुला माहिती आहे, ज्यावेळी माझ्या वडिलांनी हे व्यवसाय सुरू केला का नाही, तेव्हापासून ते येत आहेत. मालक सगळं बरोबर आहे. तुम्हाला पण माहिती आहे पिऊन इथंच असतंय, काम पण त्याला जमत नाही आता. आणि तुम्ही त्याला मागाल तेव्हा पैसे देत आहे. बरोबर आहे तुझं. त्यांची मुलगी परवाच MPSC एक्झाम क्रॅक केल्या. आज चांगल्या पदावर आहे, सरकारी जॉब आहे तिला. त्यांची 2 मुली इंजिनियर आहेत, एक मुलगा अपंग आहे, एक मुलगा पोलीस खात्यात आहे. आणि ह्या सगळ्या मुलांचा खर्च ते इथूनच राबून इथूनच कर्ज घेऊन त्यांना लहानाचं मोठं केलं. हा थोडासा रागीट स्वभाव आहे त्यांचा, त्यामुळं कदाचित आज त्यांना त्यांची मुलं नाही सांभाळत. आम्हाला कुठं काय माहित त्याने एवढे केलंय ते. जाऊ दे, त्याचंच नशीब म्हणायचं. बापू, एखाद्या व्यक्ती एक मोकळं भांडं घेऊन जात असेल तर त्याचा अर्थ असं होत नाही की तो काहीतरी मागायला चालला. काय माहीत त्याच्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं ते वाटून परत घरी निघाला असेल तर.